श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत निसर्गाचं गाणं, हा सुनंदा भोसेकर यांचा ललितबंध. अजूनही गावातच मुक्काम आहे. परवा चालता चालता शेतात जर्द पिवळे तुकडे दिसले. दुरून वाटलं प्लास्टिक असावं. इतकं प्लास्टिक कोणी टाकलं म्हणून कपाळावर आठी पडली. जवळ जाऊन पाहिलं तर चांगले तळहाता एवढे मोठे पिवळे जर्द बेडूक होते. संध्याकाळी बेडकांचं तारस्वरातलं ओरडणं ऐकू येऊ लागलं. वाटलं सृष्टीचं चक्र सुरळीत चालू आहे. मुंबईतही पूर्वी पावसाळ्याच्या आरंभी बेडकांचा कोलाहल ऐकू यायचा. अशात तो आवाज विरून गेला आहे. वेदांमध्ये बेडकाला सामवेद गाणारा ब्राह्मण म्हटलं आहे. यात विनोदाचा भाग नसावा. बेडकाचा आवाज असाच पावसाची खात्री देणारा आल्हाददायक वाटला असेल. आर्य नुकतेच भटक्या टोळीवाल्यांच्या आयुष्यातून मैदानी प्रदेशात स्थिर होत होते. शेती, पशुपालन आणि इतर सगळं जीवन पावसावर अवलंबून होतं. वेळेवर आणि पुरेसा पाऊस म्हणजे पीक पाणी चांगलं, म्हणजे वर्ष सुखाचं. म्हणून बेडकाच्या आवाजाचं इतकं कौतुक. मूळ वैदिक आर्यांमध्ये पर्जन्य ही एक स्वतंत्र देवता होती. ऋग्वेदातल्या पर्जन्य स्तोत्रामध्ये युयुत्सु समाजाच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब पडलं आहे. प्रतिमांची रेलचेल असणारं हे स्तोत्र कविता म्हणूनही सुंदर आहे. स्तोत्र लिहिणारा ऋषी म्हणतो की पर्जन्य हा डरकाळ्या फोडणारा बैल आहे. तो वनस्पतींमध्ये बीजं ठेवतो. रथाचा सारथी जसा घोड्यांना फटकारतो तसा तो मेघांना फटकारतो. वारे वेगाने वाहतात, विजा कडकडतात, आकाश भरून जातं. पर्जन्य पृथ्वीला धारांनी ओली चिंब करतो. वनस्पतींना अंकुर फुटतात. सर्व जगाकरता अन्न निर्माण होतं. पर्जन्या, तुझा कोश भरून रिकामा कर. पाठ भरभरून पाणी पुढे पुढे वाहत जाऊ दे. गायी गुरांसाठी भरपूर पाणवठे उपलब्ध होवोत. काळाच्या प्रवाहात आर्यांच्या अग्नी, वरुण, मित्र, सोम वगैरे देवता मागे पडल्या. तशी पर्जन्य ही देवताही मागे पडली. इंद्र हा पावसाचा देव झाला. गोकुळातल्या लोकांनी कृष्णाच्या सांगण्यावरून इंद्राची पूजा अर्चा न करता गोवर्धनाची पूजा करायची असं ठरवलं. तेव्हा इंद्राने गोकुळावर धुवाधार पाऊस पाडला. कृष्णाने गोवर्धन उचलून इंद्राला आव्हान दिलं. गोवर्धनाची पूजा ही सुद्धा निसर्गपूजाच आहे. पण तरीही ते आर्यांच्या देवकल्पनांना दिलेलं आव्हान होतं. आदिम समाजांना निसर्गातल्या घटनांचा कार्यकारण भाव समजत नाही आणि भीतीपोटी ते निसर्गातल्या घटकांची पूजा करतात. मात्र भारतीयांच्या बाबतीत त्यांच्या दैवतकल्पना प्रगत झाल्या. त्यांनी तत्त्वज्ञानाची नवी नवी क्षितिजे प्रादाक्रांत केली. तरी निसर्गपूजेचा महिमा कमी झाला नाही. आजही अगदी माशापासून हत्तीपर्यंतचे प्राणी असोत की तुळशीपासून वडापर्यंतच्या वनस्पती, आपण त्यांची पूजा करतो. गंमत म्हणजे ही निसर्गपूजा ही निसर्गाच्या भीतीपोटी केलेली पूजा नाही, तर सर्व निसर्ग दिव्य सौंदर्याने भरलेला आहे. निसर्गचक्र म्हणजे अत्यंत उच्चतम पातळीवरची सृजनशीलता आहे, हे समजून उमजून केलेली पूजा आहे. निसर्गचक्रातला प्रत्येक घटक आपापलं नेमलेलं काम करत राहतो, म्हणून निसर्गचक्र चालू राहतं. निसर्गातल्या त्या घटकांविषयी कृतज्ञता वाटते. या कृतज्ञतेपोटी केलेली ही पूजा आहे. बेडकांच्या आवाजावरून सुरू झालेलं अप्रकट चिंतन चालूच राहिलं असतं. पण पावसाचे मोठे मोठे थेंब पडायला लागले नि पाठोपाठ मेघांचं डुरकावणं सुरू झालं. मग आपसुकच उठून आत गेले. निसर्गाचं गाणं, सुनंदा भोसेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.